राजम शरणं प्रपद्ये. अध्याय क्रमांक 12. कुलशेखर वृत्तांत. श्री सुबय्या श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत. त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा आत्मविकास होत असे. ते सांगत असत की श्रीपाद वल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत. कलियुगात तेच कल्की अवतार धारण करणार आहेत. साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात 4,32,000 वर्षे आहेत. परंतु सांध्र सिंधू वेदाप्रमाणे कलियुगात 5,000 वर्षांचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल. या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठींनी सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती. श्वासाचा आयुष्याशी संबंध. कलियुगामध्ये कलीची अंतर्दशा 5,000 वर्षात संपते. त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो. त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते. कलियुगात एकूण 4,32,000 वर्षाचा काळ असला तरी अंतर्दशा, सूक्ष्मदशा, द्विदशा इत्यादी असतात. हा योगशास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे. ब्रह्मदेवाने प्रत्येकाला 120 वर्षे आयुष्यमान दिले आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती 120 वर्षे जगेलच असे नाही. 120 वर्षात किती श्वास उश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत. मन चंचल असणारे, रागीट स्वभावाचे, घाईघाईने धावणारे, सदैव दुःखात अथवा उदास असणारे, दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात. सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव 300 वर्ष जगतो. अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्प काळच जिवंत राहते. श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिये चांगल्या अवस्थेत असावी. योगीजन वायूंचे कुंभक करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत फिरत राहील असे करतात. यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घ कालापर्यंत जीवित राहतात. मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणाम क्रमाप्रमाणे बदलतात. श्रीपाद चरित्रामृताच्या पारायणाचे फल. 10 वर्षापूर्वी असलेले शरीर आता सारखे नसते. जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात. नवीन शरीर भाग जन्मतो त्याप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते. जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते. रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते. त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते. जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होत असतात. नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टींमध्ये दैवी शक्ती, दैवी कृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते. त्याद्वारे मन, प्राण आणि शरीर सुद्धा होऊ लागते. श्रीपाद श्रीवल्लभ मृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्ध शक्ती, योग शक्ती अंतर्निहित असते. असे ग्रंथ मानसिक रीतीने, वाचिक रीतीने अथवा मानसवाचिक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठण केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते. ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक, मानसिक, प्राण, रुग्णबाधा, कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात. तेथे ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहपूरित स्पंदनाच्या रूपाने साधकाकडे परत येतात. अशा परिस्थितीमध्ये साधकाला इहपर सुखाची प्राप्ती होते. सत्पुरुषांना अन्नदान केल्याची फळे. ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी 11 सत्पुरुषांना जीव घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी. सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते. त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते. एवढेच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती, पुष्टी, तुष्टी, ऐश्वर्य इत्यादीच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्भव होतो. कालांतराने अव्यक्त अवस्थेतील बीजे व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात. वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षी आणि त्यांच्या 10,000 शिष्यांना पोटभर जेवण दिले. श्री गुरूंना श्रद्धाभावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीज रूपात असणारे कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोगभाग्य प्रसाद रूपाने प्राप्त होतात. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले. श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले. सुदामाला भूक लागली होती. गुरुमातेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते. ते तो श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला. झोपेचे सोंग घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आव आणून श्रीकृष्ण म्हणाले, सुदामा, भूक लागली आहे.
घरून येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले का? सुदामाने नाही म्हटले. श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले, तू काहीतरी खात असल्यासारखे वाटले मला. सुदामा म्हणाला, मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हो हो, असे काय? मला एक स्वप्न पडले की आपण दोघांसाठी गुरुमाऊलींनी पोहे दिलेत आणि ते तू मला न देता एकटाच खातायस. एवढ्यात सुदामा म्हणाला, श्रीकृष्ण, थकला आहेस ना? त्यातून दुपारची वेळ. यावेळी पडलेल्या स्वप्नांचे काही फळ नसते, असे शास्त्र सांगते. श्रीकृष्ण स्मितहास्य करून गप्प राहिले. कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला. त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले, परंतु काही विशेष फायदा झाला नाही. शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला. त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष असा राज्य वैभवाचा प्रसाद दिला. श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती. त्याची परतफेड म्हणून सुदामाला आपल्या मांडीवर झोपून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले. कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते हे प्रभूंनी त्याद्वारे सूचित केले. मल्लयुद्धात प्रवीण असणाऱ्यांचा गर्वहरण. श्रीपाद प्रभू 4 वर्षांचे असताना पिटिकापुरममध्ये मल्याळ देशातील एक मल्ल आला. त्याचे नाव कुलशेखर असे होते. तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता. प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्यांना जिंकून जयपताका घेऊन पिटिकापुरमला आला. पिठिकापुरमच्या मल्लयोद्ध्यांना आपण कुलशेखरकडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते. त्या मल्लांपैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता. तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धा भावनेने ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि शरणागती मागितली. श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभयवचन दिले. पिठिकापुरममध्ये एक कुबडा युवक होता. तो 8 ठिकाणी वाकडा होता व अशक्त सुद्धा होता. तो काही काम करू शकत नव्हता, तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेवले होते. तो श्रीपादांचा भक्त होता व सतत त्यांची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे. त्यावर श्रीपाद त्या युवकास भीमास म्हणाले होते, योग्य वेळ येताच मी तुझे काम करीन. श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले, आपला भीम आहे ना, कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे. भीमासारख्या आपल्या पाठीशी असताना आपणच काय भय? भीमाची श्रीपाद प्रभूंवर अढळ श्रद्धा होती. ठरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचे मल्लयुद्ध सुरू झाले. अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमले. कुकुटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू झाले. कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते. तो ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला मार लागत होता. कुलशेखर थकला. भीमाचे खुबड जाऊन तो बलवान झाला. कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला. श्रीपाद प्रभू म्हणाले, कुलशेखरा, मानवी शरीरावर 108 मर्मस्थाने असतात, या सर्वांचे ज्ञान तुला आहे. भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे. मीच त्याचा रक्षक आहे, हे ज्ञान त्याला आहे. तू अहंकाराने फुगला आहेस. आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे. तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही. तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान झाला आहे. तिरुपतीला असणारा मीच आहे. कुलशेखरला क्षणभर श्रीपादांनी श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले. श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत. त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजम शरणम प्रबध्ये. अध्याय 13. आनंद शर्मा यांचा वृत्तांत. मी शंकर भट्ट म्हणाले, मी शुभय्या श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरोपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले. रात्रीच्या वेळी एका गावात आलो. माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावे याच विचारात होतो. त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले. त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता. त्यांनी मला आदराने घरात बोलवले आणि जेवणास वाढले. पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मला आनंद शर्मा असे म्हणतात. मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो. थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली, एक दत्तभक्त येणार आहे, त्याला पोटभर जेवू घाल. दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला मिळेल. तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो. यावर मी म्हणालो, मी दत्तभक्तच आहे. सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावारूपाने आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरोपूरला निघालो आहे.
माझे नाव शंकर भट्ट आहे. मी कर्नाटकी ब्राह्मण आहे. कण्वमुनी आश्रमकथा. माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले व म्हणाले, आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते. आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पेंचलकोनम भागातील श्री नृसिंहांचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला. माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले. तेथील नृसिंहांचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले. ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते. मला भीती वाटली व भूकही लागली होती. कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले. तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला. त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते. त्यांचे डोळे अग्नी गोलकाप्रमाणे लाल होते. 101 ऋषी त्यांची सेवा करीत होते. ते वृद्ध तपस्वी स्वतः कण्व मुनी होते. ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते. ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे त्यांचे वय आहे. अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते. मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना. शरीर कापू लागले. तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत. आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे. असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. मी क्षणभरात वडिलांजवळ आलो. त्यांची समाधी उतरली होती. त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो. मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पेठिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही. राजमहेंद्री जवळील पट्टसाचलला पुण्यक्षेत्र. काळ चालला होता. कण्व महर्षींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत असे. एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले. त्यांना पुण्यनदीत स्नान करून पुण्यक्षेत्राचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर येण्याचा आग्रह केला. तो त्यांनी मान्य केला व मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले. राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्यक्षेत्र आहे. राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते, तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते. राजमहेंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टसाचलला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे. महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पट्टसाचलला या क्षेत्री येत, तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंग क्षेत्रात वेदांचे स्वस्ती वाचन करीत. हे ऋषी परस्पर मध्य भागातून पूर्वेकडून येत. पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुपल्ली या गावी जमत असत. या येदुरुपल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत. माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो. ही शेवटी दत्तप्रभूंचीच लीला. कलियुगात श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ. तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करीत होते. या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्त कंठाने श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम मध्ये अवतारित होऊन कलियुगातील पूर्ण प्रथम अवतार आहेत असे घोषित करीत होते. भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयामध्येच दर्शन करीत होते. हा अवतार अत्यंत शांतमय असून करुण रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले. माझे वडील मला पिठिकापुरमला घेऊन गेले. आमच्या बरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरातील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठण करून श्री पापन्नाचार्यूंच्या घरी जाण्यास निघाले. श्री बापन्नाचार्य श्री अपळराज शर्मा त्या पंडित वृंदांबरोबर वेद स्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले. ते दृश्य अत्यंत मनोहरी होते. असे दिव्य भव्य दृश्य पाहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच. श्रीपाद प्रभूंचे दिव्य मंगल स्वरूपात वर्णन. आम्हा सर्वांसाठी श्री बापन्नारायूंच्या घरी मेजवानीचा थाट गेला होता. त्यावेळी श्रीपादांचे वय 5 वर्षांहून कमीच होते. सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशु अत्यंत तेजवंत, वर्चस्वी, सुंदर, अजानुबाहू, नेत्रद्वयात अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता. ज्याचे वर्णन करता वेद थकले, तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा.
मी त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला. तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला. जन्मजन्मांतरांपासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे. पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावाने अवधूत होऊन, निरताग्निहोत्री होऊन, दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल. तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासाचे शमन करण्यास समर्थ होशील, असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. मी म्हणालो, श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत, अगम्य आणि अनाकलनीय आहेत. गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी. श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा. आनंद शर्मा म्हणाले, गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसे आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे बसवले आहे. यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी असे म्हणतात. जपयोगात श्रद्धा किंवा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो. आता गायत्री मंत्रातील 24 अक्षर जे आहेत त्या प्रत्येक अक्षराचं महाराजांनी महत्व सांगितले. ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो. भुहु या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील 4 बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. भुव च्या उच्चारणाने मानवाच्या भ्रुकुटीतील वरील 3 अंगुलीचा भाग प्रभावित होतो. स्वाहा या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा 4 अंगुली इतका भाग जागृत होतो. तत् च्या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते. स च्या उच्चाराने डाव्या डोळ्यामधील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते. वी चे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते. तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीमधील मंगळकर शक्ती प्रभावित होते. वर या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते. रे चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेम शक्तीची जागृती होते. नी च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील सुप्त शक्ती धन संध्या जागृत होते. यम या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञान ग्रंथीतील तेज शक्तीची सिद्ध होते. भ या अक्षराच्या समुदायाच्या उच्चारणाने कंठात असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणा शक्ती जागृत होते. गो चा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धी शक्तीची सिद्धी होते. दे च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीमधील दमन शक्ती प्रभावित होते. व चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठा शक्तीची सिद्धी करतो. स्य च्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात सिंहिणी नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीतील धारणा शक्ती प्रभावित होते. धी च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते. म या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते. ही च्या उच्चाराने नाभीतील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती जागृत होते. धी या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या मेघा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते. यो च्या उच्चारणाने डाव्या भुजेत स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते. यो च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते. नह या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या कोपरामध्ये असलेल्या धारणी ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते. प्र या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते. चो या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते. द या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते. यात या अक्षरद्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते. अशा प्रकारे गायत्री मंत्रातील 24 अक्षरांचा 24 ग्रंथी आणि त्याच्या 24 प्रकारच्या शक्ती
यांच्याशी निकटचा संबंध आहे. 9 ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे. 8 ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे. दो चौपाती देवलक्ष्मी या वाक्याचे विवरण. श्रीपाद प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून 2 पोळ्या स्वीकार करीत असत. ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत. दो म्हणजे 2 ही संख्या, चौ म्हणजे 4. पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची 9 ही संख्या सूचित होते. लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या 8 या संख्येची सूचना देतो. म्हणून 2, 4, 9, 8 संख्या अद्भुत संख्या मानली जाते. तेच गायत्री स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. पराशक्ती सुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत. तेव्हा मी म्हणालो, महाराज, मला गायत्री मंत्रातील 24 अक्षरांबद्दल तुम्ही सांगितले, थोडेसे समजले. 9 ही संख्या परमात्मा स्वरूप म्हणता व 8 ही संख्या माया स्वरूपाची म्हणता, हे मला तेवढेसे समजले नाही. नवम संख्या विवरण. आनंद शर्मा म्हणाले, अरे शंकर भट्टा, परमात्मा विश्वातीत आहे. तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही. 9 ही संख्या विचित्र आहे. 9 ला एकाने भागल्यास 9च येतात. 9 ला 2 ने गुणल्यास 18 येतात. 1 आणि 8 ची बेरीज 9च येते. 9 ला 3 ने गुणल्यास 27 ही संख्या येते. 2 आणि 7 ची बेरीज 9च येते. या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 हीच संख्या येते. त्यामुळे 9 ही संख्या ब्रह्मतत्व सुचविते. गायत्री मंत्राचे विवरण. गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. यातील ओंकार भूमीतून वर येणारा होम मानला जातो. याचे ज्ञान भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते. हा कोम 3 शाखांमध्ये भू, भुव, स्वः याच्या रूपाने वाढतो. भुव आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. भुव जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवतो. स्वः समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. भुहु या शाखेतून तत्सवितुवरेण्यम या उपशाखा उद्भवल्या. शरीर धारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे. शक्तीला समपार्जन करण्यासाठी सवितुः याचे सहकार्य होते. वरेण्यम मानवाला जंतू स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकार्य होतो. भुव या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि या 3 उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. भर्गो निर्मलत्व वाढवितो. देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेले दिव्य दृष्टी मिळवून देतो. धीमहि ने सद्गुणांची वृद्धी होते. स्वः यातून धियोमुळे विवेक, योनः मुळे संयम, प्रचोदयात मुळे समस्त सृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो. याकरिता गायत्री कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 3-3 उपशाखा हे समजले ना? म्हणून 2, 4, 9, 8 ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे. यातील 9 संख्येचे विवरण तुला सांगितले. 8 या संख्येचे विवरण. 8 ही संख्या माया स्वरूप आहे. हे अनघा माता तत्व आहे. 8ने एकाला गुणले असता 8च येतात. 2 ने गुणले असता 16 येतात. यातील 1 व 6 मिसळल्यास 7 येतात. हे 8 पेक्षा कमी आहेत. 8 ला 3 ने गुणल्यास 24 ही संख्या येते. यातील 2 आणि 4 ची बेरीज केल्यास 6 येतात. हे 7 पेक्षा कमी आहे. याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशीमधील शक्ती हरण सामर्थ्य जगन्मातेत आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे. श्रीपाद श्री वल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत. ते अनघा देवी समवेत श्री दत्त आहेत. त्यांची मनोवाक्काय कर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते. माध्यान्ह काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते. सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे. त्रेतायुगात श्री पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सवित्र काठक चयन केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात असते, रात्री अथर्ववेद रूपात असते. आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे. योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात.
यातूनच कोट्यान कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असते. प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो. असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडवणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे. असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत. जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते. इहलोकातील सर्व सुख उपभोगांचा अनुभव घेण्यासाठी, परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदांचा अनुभव येण्यासाठी दोन्हीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या चरणाश्रितांना इहपर लोक दोन्हीचा लाभ होतो. इतर देवता व श्री दत्तात्रयांच्या आराधनेतील फरक हाच आहे. मला आनंद शर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता. तेव्हा मी म्हणालो, महाराज तुम्ही किती धन्य आहात. श्रीपाद प्रभू जेव्हा नरसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल. त्या जन्मात आपण श्रीकृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार. यावर आनंद शर्मा म्हणाले, भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो. ते मानव रूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचार संपन्न जीवनाने सर्व मानवांना शिकवण देतात. ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्व आपल्या कृतीने समजावून देतात. अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते. अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या 80 पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो. बापन्नाचार्युलू आणि सायणाचार्य यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते. मल्लादीच्या घरी मुलगी झाली तर वाजपेय याजुलूच्या घरची सून होणार आणि वाजपेय याजुलूच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार असे ते गमतीने म्हणत असत. बापन्नार यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेय याजुलूच्या घरी दिली नाही. तिचा विवाह विधिलिखित असलेल्या अगोचर असलेल्या दिव्य घंटीकोटा अप्पळराजू शर्मा यांच्याबरोबर झाला. साक्षात दत्तावतार श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या मातेचा रक्तसंबंध असलेल्या वाजपेय याजुलूचा सुद्धा उद्धार केला. माधवाचार्यांना श्रीपाद प्रभूंबद्दल अति वात्सल्य भाव होता. हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले. त्यांचे शिष्य मलयानंद, त्यांचे शिष्य देवतीर्थ, त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती. विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या 3 पिढ्या होतील. श्री विद्यारण्य हेच कृष्ण सरस्वतीच्या रूपाने अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभविणार आहेत. श्रीपाद नित्य सत्य वचन बोलत. त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे. एकदा सुमती राणी श्रीपादांना स्नान घालीत होती तेवढ्यात व्यंकटप्पय्या सृष्टी तेथे आले. त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले, आपले गोत्र मार्कंडेय का? ते ऐकून उत्तर न देता श्रीपादांचे गोड बोलणे ऐकून हसले. वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते. श्रीपादांना वाटले व्यंकटप्पय्या सृष्टी सुद्धा आपले गोत्रज आहेत. स्नानानंतर सुमती देवींनी गुंडीतील पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेया सारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला. मार्कंडेयाला 16 वर्षाचे आयुष्य होते. पुढे शिवाच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला. श्रीपाद प्रभू 16 वर्षेपर्यंतच आई वडिलांजवळ राहणार हे वर्मगर्भीतपण सुचवले होते. 16 वर्षानंतर मार्कंडेयाने गृहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले. श्रीपाद प्रभू सुद्धा 16 वर्षे आई वडिलांकडे राहिले, नंतर जगद्गुरु झाले. नंतर यथाकाली गुप्त झाले. त्यांच्या शरीराला चिरंजीवत्व लाभले. आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अत्री अनुसूयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले होते. श्रीपादांची विविध रूपे. श्रीपाद प्रभू त्यांच्या योग शक्तीला बहिर्मुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत. तसेच त्यांच्या योग शक्तीचे दर्शन सुद्धा आपल्या साधकांना देत असत. हे किती अपूर्व होते. कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकतात. 16 वर्षाच्या वयाचे असतानाचे नव यौवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता नरसिंह वर्मा पती पत्नी, बापन्नारियू राजांबा, व्यंकटप्पय्या सृष्टी दाम्पत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लीला शक्तीचे स्वरूप दाखवले. श्रीपादांच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या माता पित्यांची फार इच्छा होती, परंतु त्यांची निराशाच झाली. श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते. तेव्हा सांगितले होते, माते तुझा मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील.
त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही. गृहत्याग करून निघून जाईल. त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावे. श्री अनघा दत्त हे आदी दाम्पत्य आहेत. त्यांना जन्म मरण नाही. ते सर्वदा लीला विहार करतात. ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात, नरसिंह सरस्वतींच्या रूपात, स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन जातील. मंडला काल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ. श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे. लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाबाद महर्षी या नावाने गाजला होता. तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला होता. श्री वासवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या. लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार काळात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वामध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून 27वे नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र असताना कुरवपुरात अदृश्य झाले. जन्मपत्रिके प्रकारे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फल निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात. एका मंडलामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात. त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात. या 40 दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते आवश्यक बदल घडवून स्पंदनांमध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. अरे शंकर भट्टा, तू श्रीपाद प्रभूंचे चरित्र लेखन करशील असे अंतर्दृष्टीने कळले आहे. लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्र वगैरे असतात. तू लिहिलेल्या प्रभूचरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही. प्रभूंचे ध्यान करून तुझ्या अंतर्नेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील, तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल. या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही. काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील. त्या छंदोबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही. भक्त जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते. सॉरी. त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्राचे आपण पठन केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते. परमेश्वर परमप्रिय आहे. तो भाष्यप्रिय नाही. भावना म्हणजे शाश्वत शक्ती. श्रीपाद प्रभूंचे मल्लादी, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्सवाई या 3 कुटुंबाशी अत्यंत सख्य होते. एका सणाच्या निमित्ताने व्यंकटप्पय्या श्रेष्ठींनी अप्पळराजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते. त्याला तसेच कारण होते. पिठिकापुरम मधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ, दिवस, वार व तिथी सर्व सांगितले होते. त्यांचे ज्योतिष आतापर्यंत ज्योतिषाने श्रेष्ठी कधी खोटे ठरले नव्हते. हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते. त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल. अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पळराज शर्मा यांनी कालाग्नी शवनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला. थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्रे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली. तेवढ्याच श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई असे ओरडू लागले. सुमती त्यांच्याकडे धावतच गेली. त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीने आपल्या दिव्य श्री हस्ताने श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला आणि त्याच वेळी श्रीपाद जा असे जोरात ओरडले. श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता. त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले. ही बातमी कळताच तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला. आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली. श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले, तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस, परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसले? तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही. तुला पश्चाताप झाला हेच पुरे. तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतले होते.
ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले. या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला. हीन योनीत असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला. श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळवले. तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर. तुझ्या वडिलांचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल. श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले. श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात. श्रीपाद योगसंपन्न अवतार आहेत. त्यांना काहीच असाध्य नाही. उच्छ्वास निश्वासाच्या गतीने विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त होऊन घेणे सोपे आहे. क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वादिष्टान, मूलाधार चक्रात फिरवून खालून वर परिभ्रमण करतात. एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो. रात्र दिवसाच्या 1/3 वेळात 1000 क्रिया झाल्या तर केवळ 3 वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारा 10 लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो. आनंद शर्मांच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली. सकाळचे अनेक आटोपून श्री आनंद शर्मांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी पुढे निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तास जरी अध्याय छोटे असले तरी सुद्धा फार सुंदर माहिती याच्यामध्ये आहे. पुढच्या काही कमी वेळामध्ये आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. काही योगिक गोष्टी आहेत, ज्ञानाच्या गोष्टी आहेत आणि काही अगदी प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या विज्ञानाच्या धर्तीवरती सुद्धा आपल्याला आज सांगू शकतो. सर्वात प्रथम जे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कलियुगाचं वयोमान किती आहे, जे काही 4,32,000 वर्ष आहेत, त्यातली 5,000 वर्ष संपल्यानंतर एक असा काळ येईल की ज्याच्यामध्ये अगदी प्रलयासारखं पृथ्वी नष्ट होते का काय इथपर्यंत वेळेल आणि नंतर सत्ययुगाचं सुरुवात होईल. तर ह्या सगळ्या योगिक गोष्टी आहेत, त्या काही आपण नाही समजल्या तरी हरकत नाही. पण महाराज पुढे असं म्हणतात की ब्रह्मदेवानी प्रत्येकाला 120 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना 120 वर्ष आयुष्य आहे. पण प्रत्येक व्यक्ती 120 वर्ष जगेल असं काही नाही. आपणही बघतो काही जण अगदी जन्मताच मृत पावतात, काही जण वृद्धापाळात 70, 80, 90 जे काही त्यांचं आयुष्यमान असेल त्याच्यानुसार म्हणतात. मग जर 120 वर्ष दिलेलं आहे तर मग आपल्याला 120 वर्ष का नाही आयुष्य मिळत? तर त्याचं कारण महाराज असं म्हणतात की ह्या 120 वर्षामध्ये किती वेळेला श्वास आणि प्रश्वास हा सामान्य स्थितीमध्ये होऊ शकतो तेवढे दिलेत. हे नॉर्मल ज्याला ब्रीदिंग करतो आपण, नॉर्मल श्वासोच्छवास ज्यावेळेला घेतो की ज्या कंडिशन मध्ये आपल्या शरीरातले प्रत्येक अवयव हे उत्तम स्थितीमध्ये आहेत, अशा कंडिशन मध्ये आपण किती वेळा श्वास घेतो तेवढे श्वास आपल्याला मोजून ब्रह्मदेवाने पाठवलेला आहे. पण आपलं मन जर चंचल असेल, मन एकाग्र होत नाही आपलं, आपण बऱ्याच वेळेला खूप सारे मनात विचार चालू असतात. 100 म्हणजे एक कृती करत असताना सुद्धा 100 गोष्टींचा विचार आपल्या मनात असतो. अर्थात या गोष्टी आपल्याला जाणवणार नाही. ज्यावेळेला आपण त्या मनावरती आपलं लक्ष केंद्रित करू, त्यावेळेला समजतं की आपण किती विचार करत असतो. म्हणजे आपण जो श्वास घेतोय, श्वास सोडतोय हा सुद्धा एक विचार आहे. आपल्या नकळतपणे आपण हलवलेला प्रत्येक हात, प्रत्येक बोट, आपल्या जी केस हलतायत, आपण जे काही कृती करतोय हे सगळे मनामध्ये विचार येतात आणि मग कृती होते. म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून मी ह्याच्यावर फार अभ्यास करत आलोय आणि हे खूप जाणवतं की आपण छोटीशी जरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक पाय हलवायचा आहे असं जरी आलं तरी मनात पहिले हा विचार येतो की मला पाय हलवायचा आहे. मग तो विचार मेंदूपर्यंत पोहोचतो, मग मेंदूद्वारे ती क्रिया घडते आणि मग प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसते. हा इतका सूक्ष्म गोष्टी आहेत. अर्थात या अभ्यासाने समजतील. मग असे इतके जर चंचल मन आपलं असेल तर असे चंचल असणारे रागीट स्वभावाचे आपण बऱ्याचदा बघतो आपल्याकडे शॉर्ट टेम्पर लोक आहेत, की जरा काही त्यांना बोललं की लगेच राग येतो. राग कंट्रोलमध्ये राहत नाही. मग रागाच्या भरात कितीतरी गोष्टी बोलून जातो. आता आपण ज्याला शब्दांनी बोलतो त्याच्या म्हणजे असं साधारण अंदाजे धरा, की एक शब्द जर उच्चारला तर त्याच्यामागे 100 विचार आहेत. मग रागाच्या भरात आपण कितीतरी वेळ बोलत असतो. एखाद्या गोष्टीचा वीट येईल इथपर्यंत त्याची भांडणं चालतात. मग अशा रागीट स्वभावाचे, घाईघाईने धावणारे म्हणजे सतत सतत ना काहीतरी पळताच आहे. म्हणजे जेवढ्या वेळ झोपलेत तेवढाच वेळ काहीतरी शांत आहे. इतर वेळेला प्रत्येक क्षणाला त्यांच्या काही ना काहीतरी कृती चालू आहे. म्हणजे नुसते आता तुम्ही शांत बसला आहात असं गृहीत जरी धरलं, की कानात हेडफोन घातलेत आणि ऐकतायत.
तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये आता एवढे विचार चालू आहेत आणि ही सुद्धा कृती आहे. तर असे घाईघाईने धावणारे, सदैव दुःखात अथवा उदास असणारे. बघा आता या एका शब्दाचा अर्थ किती महत्वाचा आहे. आपण सतत कसल्या ना तरी चिंतेत असतो, टेन्शनमध्ये असतो. कसं होणार? हे कसं होणार? मग मुलांचं कसं होणार? माझं कसं होणार? कितीतरी प्रश्न आहेत. आणि म्हणून महाराज काय आशीर्वाद देतात, की भिऊ नकोस. म्हणजे ज्यावेळेला आपण घाबरणार नाही आहोत, त्याच वेळेला आपलं आयुष्य वाढणार आहे. कारण ज्यावेळेला आपण घाबरतो, त्यावेळेला आपले श्वास जलद गतीने काम करतात. आपण अनुभव घेतो ते आपण ज्यावेळेला घाबरतो, खूप आनंदित होतो, त्यावेळेला आपले हार्टबीट वाढतात. श्वासोच्छवास श्वास जास्ती लागतो. तर असे जे कोण सदैव दुःखात असणारे, सदैव डिप्रेशनमध्ये, सदैव फ्रस्ट्रेट झालेले, सतत उदास राहणारे, नैराश्यामध्ये राहणारे, अशी जी लोकं आहेत, दुष्टपणाने वागणारे लोक, जे सतत लोकांचं अहित करण्यासाठी टपलेले आहेत. सतत दुसऱ्याविषयी राग, द्वेष, मत्सर भावना ठेवून काहीतरी कृती करणारे, अशी जे लोकं आहेत, हे सगळी लोकं आपला श्वास कमी वेळेत संपवून टाकतात आणि म्हणून अशांचं आयुष्य कमी मिळतं. त्यामुळे आपल्याला जर आयुष्य चांगलं आणि शेवटपर्यंत हेल्दी राहायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला लांब जावं लागेल. म्हणजे मनाला शांत करावं लागेल. ही फार अवघड गोष्ट आहे. राग व्यक्त करायचा नाही, दुःख व्यक्त करायचं नाही, उदास राहायचं नाही, सतत प्रसन्न राहायचं. आता म्हणायला गेलं तर किती सोपं आहे, पण खूप अवघड गोष्ट आहे. आपल्यालाही समजेल की सतत हसत कसं राहायचं, स्माइली फेस कसा ठेवायचा, रागीट स्वभाव ठेवायचा नाही, घाईघाईने कुठलंही करायचं नाही, शांतपणे कुठल्याही गोष्टी करायच्या. तर ह्या जर सगळ्या आपण गोष्टी केल्या, तर आपल्याला 120 वर्ष एवढं आयुष्य जगता येऊ शकतं. पण अर्थात थेरॉटिकली जरी हे सगळं खरी असलं, तरी प्रॅक्टिकली आपल्याला काय होतं, ते होत नाही. याचं कारण असं, की आपले पूर्वजन्माचे जे संस्कार आहेत, हे संस्कार आपल्याला ह्या गोष्टी करवून देत नाहीत. म्हणजे बुद्धी ज्याला आपण म्हणतो, की प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, गणेश स्तोत्र वाचा, बुद्धी वाढेल. ही बुद्धी जी आहे, ही पूर्वसंस्कारांनी घडलेली असते. बऱ्याचदा आपल्याला अनेक गोष्टींचं आकलन होतं. एखादी गोष्ट खूप आवडते किंवा ह्या ज्या काही गोष्टी होतात, ह्या सगळ्या पूर्वसंस्कारांनी ह्या गोष्टी होतात. म्हणजे ज्यांचं चित्रा नक्षत्र हस्त नक्षत्र असेल, त्या हस्त नक्षत्रवाल्यांना तर बऱ्याच वेळेला असं होतं, की पुढे घडणाऱ्या गोष्टी त्यांना आधीच समजतात किंवा मनकवडे असतात हे. तर असं जर सतत तुमच्या मनात होत असेल, तर अर्थात हे आपलं आयुष्य कमी करणारं आहे आणि आपणच आपल्या मृत्यूचं कारण बनतोय. कोणाही इतरांवरती दोष देण्याचं कारण नाही. त्यामुळे श्वास घेताना, श्वास सोडताना आपली इंद्रिय इंटॅक्ट असणं फार गरजेचं आहे. अगदी सुदृढ असली पाहिजे. माणूस जन्मल्यापासून कितीतरी गोष्टींचा विचार चालू असतो. आपल्याला वाटतं आता हे कोरोनाच्या काळात आपल्याला जाणवलं असेल, की आपण जो श्वास घेतोय तो फुफ्फुसापर्यंत जातो. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन आतमध्ये काय म्हणूया आपण शोषला जातो आणि मग उरलेला वायू बाहेर जातो. पण योगिक क्रियेद्वारे जर तुम्ही नियमित राजयोग किंवा ध्यानयोग जर करत असाल, तर आपल्या बेंबीपर्यंत म्हणजे जिथे मणिपूर चक्र आहे, त्या मणिपूर चक्रापर्यंत हा वायू घेऊन जाता येतो आणि तो जाणवतो. म्हणजे बेंबीपर्यंत श्वास घेऊन जाता येतो आणि तो जाणवतो सुद्धा. ही आहे आपली प्रगती. अशा प्रकारे जर आपण करू शकलो, तर आपलं मन एकाग्र होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या योगिक क्रिया आहेत. त्यामुळे आपण जे म्हणतो, की योगी लोकं खूप वर्ष जगतात. याचं कारण असं, की त्या श्वासांवरती त्यांचं नियमन नाही. सो फार त्याच्यावरती नको बोलायला. पुढचा एक टप्पा फार महत्वाचा. आता ह्या अशा गोष्टी ह्याच्यावर सांगायला गेलो तर खूप काही सांगता येईल. पण अगदी अल्प ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, की 10 वर्षापूर्वी आपले असलेलं शरीर हे आत्तासारखं नसतं. म्हणजे पुढच्या 10 वर्षांनी आपण जे आत्ता आहोत तसे नसतो. आपल्याला असं वाटतं. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 1.3 ट्रिलियन्स जवळपास काय म्हणता येईल 1 करोडच्या पेक्षा जास्ती एवढ्या पेशी आहेत. आणि ह्या पेशी ह्या सतत नवीन बनत असतात. तर साधारणतः संपूर्ण आपल्या शरीरातल्या पेशी पुनर्निर्मित होण्याला म्हणजे सगळ्या पेशी स्टार्ट टू एंड सगळ्या पेशी नवीन पुन्हा जन्माला यायला साधारणतः 7 ते 10 वर्ष जातात. आणि अशा कालावधीमध्ये आपण जे काही कर्म करतो म्हणजे पुढचं येणारी 10 वर्ष आपली कशी असतील, ही आजच्या 10 वर्षावरून ठरणार आहे. या 10 वर्षांमध्ये तुम्ही चांगलं सात्विक अन्न जेवलात, मंत्र साधना केली, ध्यानधारणा केली किंवा अन्य जे काही सगळ्या सात्विक गोष्टी आहेत, स्वभाव तुमचा बदलला, तर पुढचे आपण बऱ्याचदा सेवेकरी विचारतात, "मी सेवा केल्यानंतर मला याचा परिणाम कधी जाणवेल?" तर कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्याचा परिणाम दिसायला म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त सुद्धा आत्ता जे रक्त आहे ते पुन्हा नवीन रक्त निर्माण व्हायला साधारणतः 7 ते 8 महिने जातात. ते तुम्ही आजपासून परान्न खाणं बंद केलं, तर त्याचा परिणाम साधारण 7 ते 8 महिन्यानंतर दिसायला लागतो. आणि असं नियमित पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही सेवा कराल, त्यावेळेला साधारण 10 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या
शरीरामध्ये, मनामध्ये आत्मिक जी काही शक्ती आहे, याच्यामध्ये बदल जाणवलेला दिसते. त्यामुळे आज जी आपण गोष्ट करतोय ते उद्याच्या येणाऱ्या आपली 10 वर्ष आहेत, त्याची आपण आजची पेरणी करत चाललोय असं म्हणूया आपण. त्यामुळे आपलं आयुष्य कसं जगायचं हे तुम्हाला आज ठरवावं लागेल. माझा आहार कसा असला पाहिजे? आपल्याला जरा 2 गुलाबजाम चांगले दिसले, की आपण 2 च्या ऐवजी 4 खायला पण कमी करत नाही. अशी जर आपल्या मनाची जर अवस्था जर असेल, तर निश्चित येणाऱ्या पुढच्या 10 वर्षानंतर आपल्या आयुष्यात काय घडेल, याचा अंदाज बांधणं सहज शक्य आहे. तर अशा प्रकारे जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात. जे मी मगाशी म्हणलं, की हे सगळ्या पेशी पुन्हा निर्माण व्हायला ते 10 वर्ष जातात आणि या 10 वर्षामध्ये माणूस टोटल बदललेला असतो. मग त्याच्यामध्ये काय बदलतं? शरीर बदलतं. 3 टप्पे आपल्या शरीरातले असे समजा किंवा आपले स्वतःचे, की शरीर, मन आणि आत्मा. या 3 गोष्टी ज्या आहेत, त्यातला आत्मा जो आहे हा चिरंतन आहे किंवा काय म्हणूया आपण त्याला स्थिर आहे. तो बदलत नाही. पण शरीर आणि मन बदलायला ही 10 वर्ष जातात आणि या 10 वर्षात आपण जी कृती करणार आहोत त्याच्यानुसार ह्या गोष्टी घडतात. तर त्याच्यात असं म्हणले त्याप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते. हे ट्रान्सफॉर्मेशन सतत चालू असतं. जीवना जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते. रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते. त्यामुळे हे सातत्याने जर आपण सेवा केली तर आपले जे आजार आहेत, डायबिटीस असो, बीपी असो, अन्य कुठलेही आजार हे 100% बरे होऊ शकतात. केवळ ह्या योग्य अशा नियमांच्या, सूत्रांच्या काय म्हणूया इम्प्लिमेंटेशनमुळे किंवा त्याच्या अवलंब जो आपण जीवनामध्ये करणार आहोत. आपले आचार कसे आहेत, विचार कसे आहेत, विहार कसे आहेत. आपण आपले आजार एकही औषधांशिवाय बरे करू शकतो. हे 100% आहे. तर अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात, हे महाराजांनी सांगितलंय. त्यानंतर नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टींमध्ये दैवी शक्ती, दैवी कृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते आणि त्याद्वारे मन, प्राण आणि शरीर सुद्धा होऊ लागते. आता हे फार डीप जाईल आणि आपल्याला बराच वेळ लागेल. मी फार काही सांगत नाही. पण ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आपल्यापैकी काही जणांना ह्या गोष्टींची जाणीव आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती, योगशक्ती अंतर्निहित असते. म्हणजे आपण श्रीपाद चरित्र वाचतोय याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि प्रत्येक अक्षरामध्ये ती शक्ती आहे असं महाराज स्वतः सांगतायत. आज सकाळीच एकाने मला प्रश्न विचारला होता, की जर मासिक धर्म असेल, तर अशा काळात हे आजचं श्रीपाद चरित्र आपण ऐकावं की नाही ऐकावं? त्यांना जे काही उत्तर द्यायचं ते दिलं. त्याचं उत्तर ह्या श्रीपाद चरित्रात पुन्हा आहे. त्यांना ती गोष्ट समजेल, की हा ग्रंथ मानसिक रीतीने, वाचिक रीतीने अथवा मानस-वाचिक दोन्हीमध्ये समन्वय साधून पठण केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते. म्हणजे हा ग्रंथ केवळ मनाने वाचता येऊ शकतो किंवा वाचिक रीतीने म्हणजे शब्दांनी म्हणजे तो पठण स्वतः करायचा आहे आणि शब्दांच्या रूपाने वाचू शकतो किंवा दोन्हीही करू शकतो. म्हणजे मनाने आणि शरीराने म्हणजे वाचता-वाचता आपण मनाने त्या श्रीपाद चरित्रामध्ये इतकं गुंग होऊन जायचं आहे. अशा विविध पद्धतीने वाचता येऊ शकतो. तो कुठलीही पद्धत जरी घेतली म्हणजे आता तुम्ही जे वाचताय, तर तो मासिक धर्म हा शरीराचा भाग आहे, नैसर्गिक क्रिया आहे. त्याचा दोष मनाला लागत नाही आणि म्हणून अशाही कालावधीमध्ये जर तुम्ही मानसिकरित्या जर श्रीपाद चरित्राचं हे पठण मनातल्या मनात जर करत असाल आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत होत असाल, तर त्याच्याने सुद्धा श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते. ती शक्ती तुम्हाला प्राप्त होते आणि म्हणून अशा कालावधीमध्ये सुद्धा शरीराचं जे काही दोष आहेत, हे दोष मनाला कधीही लागत नाहीत. जर आपण ती गोष्ट जर स्वतः हातात घेऊन ग्रंथ वाचत असू, तर आपल्याला त्याचे दोष लागतात. तर महाराजांनी स्वतः याचं उत्तर दिलेलं आहे. आपल्या आयुष्यात आपण जे सत्पुरुषांना अन्नदान करतो, तर ह्याच्यात लिहिलेलं आहे, आपण निश्चित ते 53 अध्याय झाल्यावर सर्वांनी करावं, की ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी 11 सत्पुरुषांना जेवू घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी. आता हे सत्पुरुष म्हणजे जो सज्जन आहे. आता सज्जन माणूस शोधून काढायचा आणि त्याला द्यायचं. अन्यथा जर अशी नाही माणसं मिळाली, तर त्या खर्चा एवढी रक्कम 11 माणसं जेवतील, एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करायची आहे. सत्पुरुषाला भोजन दिल्याने साधकाचे आयुष्य वाढते, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर कृष्णाचं आणि सुदाम्याची गोष्ट त्या ठिकाणी आल्या, की प्रत्येक गोष्टी किती कर्माला बांधलेली आहे, की कृष्णाला सुद्धा ती गोष्ट काय म्हणूयात त्याच्यापासून पळ काढता आला नाही किंवा त्याच्यापासून तो अलिप्त राहता आला नाही, स्वतः परमेश्वर असून सुद्धा. तर सुदामाने जे ते विष्णू सहस्त्रनामाच्या वेळेला खोटं सांगितलं, त्याचं फळ म्हणून त्याला पुढे दारिद्र्य आलं. मग परत कृष्णाचा अनुग्रह झाला. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणखीन काही पुढे गोष्टी दिलेल्या आहेत, की कुलशेखर जो आहे, की जो प्रचंड मल्ल आहे. काय म्हणूयात त्याला कुस्तीपटू.
तर तो त्या ठिकाणी येतो आणि त्याने चॅलेंज दिलेलं असतं, की मला हरवून दाखवा, नाहीतर मला जयपत्र द्या, म्हणजे मी जिंकलो असं सर्टिफिकेशन करा म्हणून. तर सगळे घाबरतात तिथले मल्ल आणि ते श्रीपादांना शरण जातात. तर श्रीपादात तिथला जो भीम असतो, जो 8 ठिकाणी वाकडा आहे. हे शरीर त्याचं दिव्यांग आहे तो. तर अशाला सांगतात, की त्याची लढत त्याच्यासोबत लावा. तर सगळेजण म्हणतात, ह्याची लढत लावल्यावर कसं होणार आहे? पण महाराजांचं बघा म्हणून जे पुन्हा-पुन्हा या श्रीपाद चरित्रात सिद्ध झालंय, की शरीर हे केवळ एक निमित्त आहे. तुमच्या शरीराच्या आतमध्ये असलेली चैतन्य शक्ती हेच सर्वता आहे. आणि ह्याचा अनुभव आपल्या ऐकणाऱ्यांपैकी एका सेवेकऱ्यांनी घेतलेला आहे, की आपण इथे बसून सुद्धा जे आत्ता आपण मगाशी मार्गदर्शनात पण म्हटलं, की आपण इथे बसून आपला जो कोणी नातेवाईक रुग्ण असेल, त्यात आपण जी सेवा करतो ती त्याच्यापर्यंत पोहोचवता येते, हे आपण अनुभवलेलं आहे. तर तसंच महाराजांनी त्या ठिकाणी केलं, की तो जो कुलशेखर त्याला मारत होता भीमाला, तो जसा मारत होता तसे मार कुलशेखराला लागत होता. तो भीमाला जो मारला त्याची वेदना कुलशेखराला होती ती. पण त्याच्यामुळे तो भीम जो आहे तो सुदृढ होत चालला होता. मग महाराजांनी पुढे त्याला आशीर्वाद दिला आणि या गोष्टी केल्या. त्यामुळे ह्या सगळ्या बोलायला गेलं तर खूप प्रॅक्टिकल आहेत, खूप विज्ञानाधिष्ठित या गोष्टी आहेत आणि समजून घेतलं तर फारच सुंदर आहे. त्याच्यामुळे आपलं आयुष्य फार सुंदर होऊ शकतं. त्यानंतर अध्याय क्रमांक 13 मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आनंद शर्मा जे आहेत त्यांनी शंकर भट्टांना जे गोष्टी सांगितल्या त्या त्या ठिकाणी कथन केलेले आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणलं, की तिथे जे ऋषीगण जमलेले असतात, ते आनंद शर्मा जेव्हा त्या गुहेमध्ये जातात आणि त्या कण्व मुनींच्या ठिकाणी जातात. तर तिथले जे ऋषी आहेत ते वेदांत म्हणजे उपनिषद यांचं योगशास्त्र याच्यावरती चर्चा करत असतात. हा वेदांत जो आहे, हा फार गहन विषय आहे. याच्यावरती जर डीपली आपण बोलायला गेलो तर बरेच दिवस कमी पडतील. पण खूप सुंदर आहे. आणि ह्या गोष्टी समजल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याचं सत्यत्व समजतं. तर त्या ठिकाणी ह्या श्रीपादांच्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर पुढे गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षरागणिक आपल्या शरीरात काय बदल होतात? पुन्हा तेच आहे, की आपल्याला दिसणारं बाह्य शरीर जे आहे, हे फार मर्यादित आहे. ह्याच्या पलीकडे म्हणजे ह्या प्रत्येक आतमध्ये जे मगाशी म्हणलं आपण 1 करोडपेक्षा जास्त सेल्स आहेत. तर ह्या पेशी एकत्रित होऊन जे तयार होतं त्याला म्हणतात ग्रंथी. आणि ह्या ज्या ग्रंथी आहेत, या ग्रंथींवरती सूक्ष्म स्वरूपामध्ये गायत्री मंत्राचा प्रभाव होतो. म्हणून गायत्री मंत्र का म्हणायचा आहे? तर भौतिक, आत्मिक आणि मानसिक या तिन्ही लेव्हलवरती उद्धार करण्यासाठी गायत्री मंत्र आहे. फार सॉरी. गायत्री मंत्राचा प्रभाव काय आहे? ही का सेवा करायची? त्याच्या उच्चाराला का महत्व आहे? एक-एक अक्षरामध्ये किती ताकद आहे? ही सगळी त्या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. तर त्या प्रकारे आपण जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपला उद्धार करायचा असेल, तर ह्या गायत्री मंत्राचं का रोजच्या रोज मंत्रपठण आणि कशा पद्धतीने करायचंय, हे याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 2, 4, 9, 8 जे मागच्याही अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलं होतं. तर एक छोटंसं फक्त सांगतो आणि मग फार डिटेलमध्ये जात नाही, की त्याच्यात जे 9 आकडा दिलेला आहे, आपल्याला एवढंच माहिती आहे, की 9 म्हणजे ते 9च्या पाढ्यामध्ये जेवढे आहेत ते प्रत्येक ह्याची बेरीज 9 येते. पण ह्याला जर एक्सप्लेन करा किंवा ह्याचं स्पष्टीकरण द्या असं म्हटलं तर आपल्याला काहीच माहीत नाही. सोपं गणित आहे. असं धरा, की एक परमेश्वर म्हणजे एक स्वामी महाराज आहेत आणि आपण हजारो लोकं आहोत. तर आपल्या महाराजांपासून आपण बनलेलो आहोत. आपण ज्यावेळेला महाराजांमध्ये एकरूप होणार, त्यावेळेला आकडा महाराजच असणार. म्हणजे महाराजांमध्ये आपण एकरूप झाल्यानंतर म्हणजे आपण असं धरूया, महाराज म्हणजे 9 आकडा आणि आपण म्हणजे 9चा पाढा. तर आपण सगळे जे आहोत, हे जरी 9 दुणे 18, 9 त्रिक 27 अशा वेगवेगळ्या स्वरूपात दिसत असलो, तरी आपलं जर एकत्रित स्वरूप केलं, तर त्याचं एकत्रित स्वरूप म्हणजे महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण जे आहोत, हे म्हणजे महाराजांचंच रूप आहे. त्यामुळे आपण एकमेकांमध्ये ज्यावेळेला द्वेष भावना, राग भावना, मत्सर ह्या ज्यावेळेला गोष्टी ठेवतो, त्यावेळेला आपण स्वतःचं सत्य स्वरूप विसरलेलो आहोत, की आपण त्या 9च्या पाढ्यातले आहोत. 18 आणि 27 दोघांनी जर भांडण करत बसले, सरतेशेवटी काय दोघं 9च आहेत. कितीही भांडा तुम्ही. तसं आपण कितीही एकमेकांशी भांडत बसलो, तरी आपल्यामध्ये असलेलं चैतन्य हे एकमेव परमेश्वरी तत्व आहे. ही जाणीव होणं हे जन्मजन्मांतरीच्या फळानेच साध्य होतं. आणि ह्याचा अनुभव आपल्यातल्या एका सेवेकऱ्यांनी घेतलेला आहे, की त्यांना जाणीव आहे या गोष्टींची, त्यांच्यामधलं चैतन्य काय आहे, या बऱ्याचशा गोष्टींची. त्यामुळे हा 9 आकडा आपल्याला वरचेवर जरी दिसला तरी याचं फार गूढ महत्व आहे. त्यानंतर गायत्री मंत्राचं विवरण दिलेलं आहे.
ते भूचं पण 3 शाखा कशा होतात, त्यामुळे त्याला त्रिपाद गायत्री जे असं म्हणतात. ते प्रत्येक शाखेचं वर्णन त्यामध्ये आहे. त्यानंतर 8 ही संख्या म्हणजे माया. माया म्हणजे अज्ञान. अज्ञान हे नेहमी कमी-कमी होत असतं. म्हणून ते 8चा पाढा त्यांनी सांगितलाय, की 8चा पाढा आहे. मग 8 एके 8 आहे. 8 दोन्ही 16. 16 म्हणजे 1 अधिक 6 म्हणजे बरोबर 7. म्हणजे 1 आकडा कमी झाला. 8 त्रिक 24. 4 दोन्ही 6 परत 6 झाली बेरीज. म्हणजे अज्ञान कमी होत, होत जाऊन एक दिवशी आपल्याला ज्ञानामध्ये जायचंय म्हणजे 9 आकड्यापर्यंत पोहोचायचंय. म्हणजे मी स्वतंत्र आहे, हे म्हणजे माया आहे आणि मी म्हणजेच परमेश्वर आहे, म्हणजे सत्य आहे. म्हणजे 8 आकड्यावरनं 9 आकड्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. महाराजांनी असं म्हटलं, की महाराजांची साधना जी आहे किंवा उपासना जी आहे, मनोवाक्काय कर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणजे मन, वाचा आणि कर्म म्हणजे प्रत्यक्ष शरीराने या कुठल्याही प्रकारे ह्या तिन्ही एकत्रित स्वरूपात जर ती साधना झाली, तर ती महाराजांना पोहोचते आणि आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या फलद्रूप होतात. पुन्हा महाराजांनी असं सांगितलंय, की भगवंताचा अवतार हा भक्तांसाठीच असतो. त्यामुळे आपल्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ असतील, नरसिंह सरस्वती असतील, स्वामी महाराज असतील किंवा परमपूज्य गुरुमाऊली असतील. हे आपला उद्धार व्हावा म्हणून वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला जो भावेल अशा रूपामध्ये ते अवतरित होतात आणि आपल्याला ते सतत मार्गदर्शन करीत राहतात. त्यामुळे ते स्वतः त्या गोष्टी करतात. म्हणजे आजही आपण जर बघितलं तर गुरुमाऊली स्वतः त्यांच्या हातामध्ये जप काउंटर असतं आणि ते सतत जप करतात. त्यांना खरं तर जपायची गरज नाही, पण त्यांच्या कृतीतून ते आपल्याला शिकवत राहतात, की स्वामींशी संधान कसं साधलं पाहिजे. त्यामुळे गुरु हा आपल्या कृतीतून आपल्याला दाखवत असतो, की कसं वागावं, कसं बोलावं, कशा पद्धतीने कृती असली पाहिजे. त्यानंतर पुढे जे दिलेलं आहे, की महाराजांच्या पिढ्यांमधला म्हणजे त्यांच्या घराण्याचं आणि त्या मल्हारी घराण्यांचं यांचं साटलोटं होतं, की तुमच्या घरात मुलगी झाली तर या घरात द्यायची, या घरात मुलगी झाली तर त्या घरात द्यायची. पण सुमती राणी जी आहे म्हणजे श्रीपादांची आई, ह्यांच्या बाबतीत तसं झालं नाही. कारण महाराजांची जी इच्छा होती त्यानुसार त्या अप्पलराज शर्मा यांच्या घराण्याशी असलेल्या ऋणानुबंध महाराजांना त्या ठिकाणी पूर्ण करायचा होता आणि म्हणून सुमती महाराणींचा मात्र विवाह महाराजांच्या संकल्पाने अप्पलराज शर्मा यांच्याशी झाला. म्हणजे जे काही आपल्याला या गोष्टी आहेत, त्या महाराज अनेकदा आपल्याला ह्या गोष्टी आयुष्यामध्ये घडवून आणतात. पण बऱ्याचदा असं होतं, आपण मागे काही अध्यायांमध्ये बघितलंय, की महाराजांची लाख इच्छा असली तरी भक्ताची तितकीच इच्छा असली पाहिजे, मला महाराज पाहिजेत म्हणून. तरच ती गोष्ट साध्य होऊ शकते. त्यामुळे ह्या दोन्ही बाजू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर परत कुंडलिनी शक्तीचा भाग आहे, की ती कशी बहिर्मुख करता येते. हा सगळा योगिक भाग आहे. आपण त्याच्यात फार खोलात नाही शिरला तरी चालेल. त्यानंतर आपण जे घरावरती शुभ लाभ असं लिहितो, तो लाभ जो आहे, तो म्हणजे कोण आहे त्याचं वर्णन दिलंय, की लाभ म्हणजे गणेशाचा मुलगा, गणपतीचा मुलगा आणि तोच लाभाद महर्षी, तोच श्रीकृष्णाचे जे मावशीचे वडील म्हणजे नंदराजा, त्या रूपामध्ये सुद्धा तोच जन्माला आला. त्यानंतर श्रीपादांचे आजोबा म्हणून सुद्धा तोच अवतारात आला आणि त्या प्रकारे कसं एकमेकांशी नातं आहे. म्हणजे जे काही आहे हे प्रत्येक गोष्ट कर्मानुबंधाने, ऋणानुबंधाने बांधलेली आहे. त्यानंतर पुढं असं आहे, की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे एका दिशेने आता हे खूप डिटेलमध्ये आहे. पण हे मनाचे 4 भाग आहेत. मनस, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या चारही ठिकाणी महाराजांचं कसं कार्य चालतं आणि सगळे नवग्रह कसे महाराजांना काम करतात हे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर परमेश्वर भावप्रिय आहे, भाष्यप्रिय नाही. आपण बऱ्याचदा ह्या गोष्टी अनुभवतो, की जो नवीन सेवेकरी असतो त्याला भाषेची अडचण असते. म्हणजे त्याला संस्कृत वाचता येत नाही. शब्द फार तुटक-तुटक पडतात किंवा अशुद्ध उच्चार होतात. तर महाराज स्वतःच म्हणतात त्याच्यात, की परमेश्वर भावप्रिय आहे. तो किती भावनेने म्हणतोय, किती प्रेमाने ती गोष्ट म्हणतोय, किती कनेक्ट होतोय महाराजांशी हे जास्ती महत्वाचं आहे. महाराज भाष्यप्रिय नाही. तुम्ही संस्कृत म्हणताय का मराठी म्हणताय का कन्नडमध्ये म्हणताय की आणखीन कुठल्या भाषेत म्हणताय ह्याच्याशी महाराजांना इतिकर्तव्यता नाही. महाराजांना प्रिय आहे तो फक्त भाव. भावना म्हणजे शाश्वत शक्ती. म्हणजे तुमच्या हृदयापासून ती गोष्ट यायला पाहिजे आणि तीच चिरंतन आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये असं म्हणलेलं आहे, की बुद्धी ही हृदयात स्थित आहे. मेंदूमध्ये नाहीये काही. आपण जे म्हणतो, की मेंदूत बुद्धी आहे. तर आयुर्वेद असं म्हणतं, की बुद्धी ही मेंदूमध्ये नसून हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये आहे म्हणजे जी मगाशी आपण म्हटलं, की पूर्वसंस्काराशी निगडीत बुद्धी आहे. त्यामुळे आपण जे काही वागतो, बोलतो, विचार करतो हे सगळं आपल्या मागच्या जन्मांशी रिलेट आहे आणि म्हणून ती गोष्ट आपल्याकडनं होते. जर ती थांबवायची असेल तर आपल्याला प्रयत्नपूर्वक ती गोष्ट थांबवावी लागेल. तर निश्चित कर्मबंधनापासून मुक्तता होते. जे भगवद्गीतेमध्ये पण श्रीकृष्णांनी सांगितलंय, की पाप कर्म एका क्षणात नष्ट होऊ शकतात.
त्यानंतर जे त्या ज्योतिषांनी भविष्य केलेलं असतं की ते व्यंकटय्या शास्त्री जे आहे, श्रेष्ठी जे आहेत, त्यांचा मृत्यू होणार आहे. तर महाराज असं म्हणतात की जिथे मी आहे तिथे ती गोष्ट अशक्य आहे की मी माझ्या भक्तांचं रक्षण करतो. पण महाराजांनी त्याच्यामध्येही कर्मबंधन कसं सोडवलंय की ज्यावेळेला तो मृत्यू येणार असतो त्यावेळेला त्या मृत्यूला महाराज सांगतात की "तू जा इथून." मग तो मृत्यू त्या बैलामध्ये जातो. तर महाराज म्हणतात की तो बैल म्हणजे त्या ज्योतिषाचे वडील असतात आणि त्या वडिलांच्या कर्मानुबंधानुसार ते या बैलाच्या रूपात जन्माला येतात. म्हणून त्यांनी एकाच वेळेला त्या बैलाला सुद्धा मुक्ती दिली. या व्यंकटप्पा या श्रेष्ठी यांनाही अभयदान केलं आणि त्या ज्योतिषांनी जी त्याची वाणी जी होती ती सुद्धा खरी केली आणि म्हणून महाराज म्हणतात की तुला पश्चाताप झाला की मी असं नव्हतं करायला पाहिजे. कारण ज्योतिषशास्त्रात असा नियम आहे की कोणाचाही मृत्यू कधी सांगू नये. जो कोणी असा मृत्यू सांगतो त्याला अन्नान्न दशा येते. म्हणजे त्याला अन्नासाठी भटकावं लागतं. भीक मागायची वेळ येते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कधीही कोणाचा मृत्यू सांगायचा नसतो. तर त्याला ते पश्चाताप होतो आणि महाराज त्यांना म्हणतात की ठीक आहे पश्चाताप झाला तर तुला कुठलाही दोष नाही. त्यामुळे तू मुंडन वगैरे करायला गाढवावरनं तुझी वरात काढण्याची काही आवश्यकता नाही. जे झालं ते सगळं मॅनेज केलेल्या गोष्टी. त्या बैलालाही मुक्ती दिली. आता तू त्या बैलाला त्याचा देह घेऊन जा आणि तुझ्या वडिलांचा तो देह आहे असं समजून त्याची उत्तरक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी करून घे. त्यानंतर श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात. श्रीपाद योगसंपन्न आहेत. त्यांना काहीच असाध्य नाही. अशा प्रकारे ते आहे. क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वादिष्टान आणि मूलाधार चक्रात फिरवून वरून खाली आता हे जे आहे ते आपण मागे बोललो होतो, पण फार डिटेल न जाता या सप्तचक्रांमध्ये ही शक्ती चैतन्य शक्ती जी आहे, ती एकदा का जागृत झाली त्याला योग्य प्रकारे जर हे अर्थात हे सगळं सद्गुरूंच्याच कृपेने होतं. हे आपण ठरवून काहीच करू शकत नाही. पण अंतिम जो आपल्या जन्माचा उद्देश आहे, तो सगळा हाच आहे, की ही सगळी चैतन्य शक्ती जागृत अवस्थेमध्ये होऊन आपण परमेश्वरामध्ये लीन होणं. आपण जे जन्माला आलो ते शरीर, आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो ती गोष्ट, या काडीचाही संबंध नाही. केवळ आपल्या मागच्या कर्मांमुळे आपण त्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. पण त्याच्याशी जर आपण अटॅच राहत गेलो, तर हा जन्म सुद्धा आपला व्यर्थ जाणार आहे. केवळ त्या कर्माशी जर आपण बांधून ठीक आहे, आता जे काही मागचं केलं असेल म्हणून ही गोष्ट झाली आहे. पण आता मला खऱ्या अर्थाने माझी जाणीव झाली आणि मला उद्धार करायचा आहे, असं जर ठरवलं, तर तुम्हाला ह्या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. पण पुन्हा तेच होतं, की पूर्वसंस्कारामुळे आपण इतके असतो, की हे सगळं श्रीपाद चरित्र ऐकून सुद्धा आपण त्याच ठिकाणी येणार आहोत. आणि ह्या गोष्टी खूप चर्चेच्या आहेत. खूप म्हणजे बोलायला गेलं तर इतकं दिवस-रात्र कमी पडेल याचा अनुभवही काही सेवेकऱ्यांनी घेतलेला आहे. हे सगळं ज्या गोष्टी आहेत ह्या जाणीव असून जे मगाशी सांगितलं, की आजार बरे कसे करायचे, ह्याही गोष्टी सगळ्या महाराजांनी वर्णन केलेल्या आहेत. फक्त आपल्याला माझ्यातील मी हा तुझ्यातील तू म्हणजे परमेश्वराचा तू आपल्यामध्ये जागृत करायचा एवढंच आपलं अंतिम ध्येय आहे. तर फार अधिक न सांगता याच ठिकाणी थांबतो. पण नक्की याच्यावरती चिंतन करा, विचार करा, पुन्हा-पुन्हा ऑडिओ ऐकत राहा. आपल्याला कदाचित जाणीव होईल आपण खरंच काहीतरी चुकतोय किंवा कुठेतरी काहीतरी आपण कृती करायला हवी किंवा जे काही आपल्या आयुष्याचं असेल. उरलेली किती आयुष्याची वर्ष आहेत माहिती नाही. पण जेवढं आयुष्य असेल तेवढ्यामध्ये जर आपण किमान एक पाऊल जरी पुढे टाकलो, तरी पुढच्या येणाऱ्या जन्मांमध्ये आपण एक पायरी ऑलरेडी क्रॉस केलेली असेल. त्यामुळे आपल्या मागच्या पूर्वपुण्याईनं आपण ह्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आलोय. परमपूज्य गुरुमाऊलींसारखे आपल्याला सद्गुरू लाभले, ज्यांच्या कृपेने आपल्याकडनं ही सगळी सेवा होते. त्यांच्या कृपेने हे सगळं श्रीपाद चरित्र आपल्या कानावरती पडतंय किंवा आपण वाचलंही असेल. नसेल वाचलं तर भविष्यात नक्की वाचा. हे सगळं त्यांच्या कृपेने होतंय. तर त्यांची इच्छा फार आहे, की आपण पुढे जावं. पण आपण जर स्वतः ठरवलं नाही, तर कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळे आपल्याला ठरवावं लागतं. कारण बुद्धी ही देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते मागच्या अध्यायात आलेलं होतं, की बुद्धीचं स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आपण निर्णय घ्यायचा आहे, की आपल्याला काय करायचं आहे. परमेश्वर स्वतःहून काही करायला येत नाही. तर या पद्धतीने ह्या गोष्टी जरूर कराव्यात. आजचं सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी जी जाणीव झाली असेल, समजलं असेल असं गृहीत धरतो. महाराजांच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात उत्कर्ष व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. प्रार्थना घेऊ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय.
एंड करू दादा मीटिंग. हो हो चालेल.